आजच्या धावपळीच्या जीवनात बऱ्याच जणांची योग करण्याची इच्छा असते, परंतु वेळ मिळत नाही आणि बऱ्याच जणांना वेळ असून शारीरिक व्याधीमुळे बरेच व्यायाम प्रकार करता येत नाही. अशा सर्वांसाठी हे 10 मिनिटाचे सूक्ष्म व्यायाम जर श्वासावर लक्ष देऊन केले तर शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात ऊर्जा तयार होऊन शरीर दिवसभर ॲक्टिव्ह राहते आणि दुसऱ्या व्यायाम प्रकारांसाठी सुद्धा तयार होते. नमस्ते, स्वानंद मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. हा फॉलो अलाँग व्हिडिओ आहे, तर मी तुम्हाला काउंट देईल आणि आपण सोबत प्रॅक्टिस करणार आहोत. सुरुवात करूयात. सर्वात प्रथम दंडासनात यावे. पाठीचा कणा ताठ असेल, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर आणि हळूहळू पायांना टॅप करायचे आहे. नजर समोर असेल. 10 वेळेस टॅप करूयात. कंटिन्यू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही हात मांड्यांशेजारी, पाठीचा कणा ताठ, दोन्ही पाय जवळ करायचे आणि पायाचे पंजे शक्य होतील तितके आत. श्वास घेत आत आणि श्वास सोडत बाहेर. 10 वेळेस कंटिन्यू करूयात. यामुळे गुडघ्यांवर खूप छान ताण येतो आणि गुडघ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. कंटिन्यू करूयात. 1 श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. 2 पाठीचा कणा ताठ असेल. 3 4 शक्य होतील तितके आत. 5 6 7 8 9 10. आता हेच आपण आपले घोटे पूर्ण वर्तुळाकारात फिरूयात. 5 वेळेस घड्याळाच्या दिशेने आणि 5 वेळेस घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. 1 श्वास घेत श्वास सोडायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने श्वास घ्यायचा, श्वास सोडत स्ट्रेच करायचे आहे. 5 4 खूप छान. कंटिन्यू. 3 2 1 खूप छान. आणि सेंटरमध्ये रिलॅक्स. आता दंडासनातून हळूहळू पायांना वळूयात. दोन्ही पंजे एकमेकांना जोडावे. समोरून पहा. दोन्ही पंजे एकमेकांना जोडावे आणि शक्य होतील तितके आत घेण्याचा प्रयत्न करा. पाठीचा कणा ताठ, खांद्यांना मागच्या बाजूस, दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफायचे आहे आणि आपल्या पंजांना हळूवार असं पकडायचं आहे. तर बद्ध कोणासनात येऊयात. यामुळे आपल्या मांड्यांभोवती जे काही स्नायू आहेत त्यांना बळकटी येते. खूप छान. कंटिन्यू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हातांना समोरच्या बाजूने स्ट्रेच करा. ताणण्याचा प्रयत्न करा. आपले मनगट, कोपर
आणि खांदा एका सरळ रेषेत ठेवा आणि बोटांना आत बाहेर करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता अंगठ्याला मध्ये घ्यायचे आणि एक मूठ बनवायची आहे. हळूवार तिला रोटेट करायची आहे. 1 2 3 4 कंटिन्यू. 5 विरुद्ध दिशेने. 5 4 3 2 1. दोन्ही तळवे आकाशाच्या दिशेने साईडला घ्यायचे आहेत, खांद्यांच्या सरळ रेषेत. पाठीचा कणा ताठ. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. कंटिन्यू करूयात. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. कंटिन्यू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही हात खांद्यांवर, दोन्ही कोपर एकमेकांना जोडावे. श्वास घेत दोन्ही हात जितके शक्य होतील तितके वर्तुळ बनवण्याचा प्रयत्न करा. खाली श्वास घेत पुन्हा वरती, श्वास सोडत खाली. 2 कंटिन्यू. यामुळे खांद्यांभोवती जेही स्नायू असतील त्यांना चांगला व्यायाम होतो. 3 श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. 4 5. आता हेच विरुद्ध दिशेने. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. कंटिन्यू करा. 5 4 3. हळूवार करण्याचा प्रयत्न करा. 2 1. खूप छान. हळूवार दोन्ही हात मांड्यांवर. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफावे. हळूहळू श्वास घेत हातांकडे पाहावे. श्वास सोडत पूर्ण शरीराला रिलॅक्स करा. श्वास घेत हातांकडे पहा. श्वास सोडत पूर्ण शरीराला सैल सोडा. कंटिन्यू करूया 10 वेळेस. 2 3. खूप छान. कंटिन्यू. 4 5 6. पूर्ण सैल सोडा. 7 8 9 10. स्लो. आपले दोन्ही हात मॅटवर असतील. पूर्व स्थितीत श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत आपल्या उजव्या हाताला शक्य होईल तितकं उजव्या बाजूस ताणण्याचा प्रयत्न करा. पूर्व स्थितीत श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत आपल्या डाव्या बाजूस शक्य होईल तितकं हाताला ताणण्याचा प्रयत्न करा. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत उजव्या बाजूस. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत डाव्या बाजूस. यामुळे विरुद्ध दिशेला खूप छान ताण येतो आणि यामुळे बरेच फायदे होतात. कमरेवरची आणि पोटावरची चरबी सुद्धा यामुळे कमी होते. तुम्ही याचे जितके रिपिटेशन्स केले तेवढे याचा तुम्हाला फायदा होतो. करूयात. 1 2 3 4. कंटिन्यू. 5
6, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत साईड, 7, 8, 9, 10. पुढचा व्यायाम प्रकार करूयात. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात एकमेकांसमोर, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत उजवा हात डाव्या मांडीवर, डावा हात मागच्या बाजूस, मागे डाव्या खांद्यावरून मागे बघण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपल्या ओटीपोटाला छान असा पीळ मिळतो. साईडनेही पाहूयात. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत मागच्या बाजूस, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत मागे बघा. कंटिन्यू करूयात. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत मागे, 1. जो हात मांडीवर असेल त्याचा सपोर्ट घेऊन, आधार घेऊन जास्तीत जास्त मागे बघण्याचा प्रयत्न करा. कंटिन्यू. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता मानेसाठी व्यायाम प्रकार करूयात. श्वास घेत हळूहळू हनुवटीला जितकं शक्य होईल तितकं वरती घ्या. खूप छान असा ताण येतो आपल्या मानेवर. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत हनुवटी छातीशी टकवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना सर्वायकल असेल, मानेसंबंधी त्रास असतील, लो बीपी सारखे त्रास असेल तर त्यांनी मानेला खाली आणू नये. कंटिन्यू करूयात. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. 2, 3, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. 4, 5. आता मानेला पूर्ण वर्तुळाकारात फिरवणार आहोत. तर ज्यांना सर्वायकल, लो बीपी सारखे त्रास असतील तर त्यांनी पूर्ण वर्तुळाकारात मानेला न फिरवता फक्त अर्धवर्तुळाकारात मान फिरवावी. डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे. त्यांनी मानेला खाली आणू नये. कंटिन्यू करूयात. श्वास सोडत डावा कान जितका शक्य होईल तितका डावा खांद्याजवळ नेण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत हळूहळू वरती, श्वास सोडत मानेला खाली घ्या. 1. कंटिन्यू करूयात. 2. खूप छान. 3. 4. पूर्ण खांद्यांना आणि मानेला रिलॅक्स करा. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. 5. आता हीच विरुद्ध दिशेने उजवीकडून डावीकडे. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. कंटिन्यू. 1. 2. 3. 4. खूप छान. 5. रिलॅक्स. अशा प्रकारचे सूक्ष्म व्यायाम आपल्या साधनेत रोज करा. शक्य असतील तर यानंतर काही योगासने, प्राणायाम आणि रिलॅक्सेशन करून आपल्या साधनेला पूर्ण करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा. हरिओम.